सर्वस्वरूप सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्रात्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. नमस्कार मित्रांनो, मी निहार राऊत. तुम्हा सर्वांना महाअष्टमी, महासप्तमी आणि महानवमी संपूर्ण शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा. आज आहे खरं तर महानवमी. महासप्तमीपर्यंतचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केला होता माहितीचा, आणि तुम्हाला त्यामध्येच मी अष्टमी नवमीच्या दिवशी काय कृत्य पार पडेल किंवा सप्तमीपासून नवमीपर्यंत काय कृत्य आहे आणि मूर्तीचं सर्व विशेषण, त्याच्यानंतर ध्यानमंत्रासकट तिच्या स्वरूपाचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण 2 दिवस काय कृत्य पार पडलं ते संक्षिप्त रूपात तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि उद्या विजयादशमी आहे, तर विजयादशमीचं कृत्य काय आहे या शारदीय दुर्गोत्सवात ते देखील तुमच्याबरोबर मी अगदी थोडक्यात शेअर करणार आहे. बाकी मूर्ती आणि पूजेविषयी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी 2-3 व्हिडिओमध्ये देऊन झालेली आहे. तर खरं म्हणून ॲक्च्युली मला महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी अशा तिन्ही दिवसाचा पृथक व्हिडिओ बनवायचा होता. प्रत्येक दिवसाची वेगळी माहिती सांगायची होती. पण देवीच्या कारण की ही जे होती ही महापूजा आहे, याचं महत्त्व किंवा याची व्यापकता तुम्हाला मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलीच होती. त्याच्यामुळे त्या सर्व सेवेमध्ये तेवढा वेळ काढून व्हिडिओ बनवण्यास इतपतसुद्धा माझ्यामध्ये खरं तर मला वेळ नव्हता, आणि त्याच्यामुळे मला काही ते तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही. पण आज महानवमी आहे, आज शेवटची रात्र आहे आपण म्हणू शकतो. खूप दुःख आहे मनामध्ये, आणि त्यासोबतच देवी विरहाचे खूप सूर वाजू लागले आतापासूनच मनामध्ये, की इतकं महिन्याच्या आयोजनानंतर. कारण की तुम्हाला जसं सांगितलं होतं की अक्षय तृतीयेपासून मी ही मूर्ती बनवायला हळूहळू सुरुवात करतो, आणि नंतर अक्षय तृतीया म्हणजे जवळजवळ मे महिन्याचा काळ, म्हणजे वैशाख महिना, त्याच्यानंतरचा आता हा अश्विन महिन्यापर्यंतचा काळ आहे. तर इतक्या महिन्यापासून ही इतकी मेहनत आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या आम्ही एकादश मातृका काढल्या होत्या, जयंती इत्यादी एकादश मातृका, या देखील मी अगदी मे महिन्यापासूनच वेळ काढून बनवून ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे खूप असा लळा लागलेला आहे या सर्व गोष्टींचा. तर मी तुम्हाला आता सर्व सांगतो, पण आता सर्व या गोष्टीला कुठेतरी विरामचिन्ह देऊन उद्या उमा या सर्व गोष्टींचं आयोजनाला कुठेतरी थांबवून उद्या श्वस्थानी निघून जाणार आहे. त्याच्यामुळे खूप दुःख आहे मनामध्ये, खूप वेदना होत आहेत. पण काय आहे, आता जी रीत आहे ती रीत आपल्याला निभावणं गरजेचं आहे. शास्त्रांनी जे पण निर्णय दिलेले आहेत या शारदीय महापूजेत, त्या गोष्टीला आपल्याला प्रतिपादन करणं अत्यंत आवश्यक आहे. पण मुळामध्ये आपण जेव्हा देवीचं विसर्जन करतो तेव्हा हेच म्हटलं जातं की ब्रह्मयोनिसम उत्पन्ने गच्छ देवी ममांतर, की हे देवी तू ज्या मृण्मयी प्रतिमेमध्ये वास करत होतीस ते आता माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतरामध्ये तू प्रवेश कर. हाच या उत्तर पूजेचा उद्या मूळ मंत्र असेल. त्याच्यामुळे जरी ती या मृण्मयी अर्थात या पार्थिव प्रतिमेतून जाणार असली तरी उद्या आपण या मनामध्ये तिला स्थानापन्न करणार आहोत. त्याच्यामुळे मनामध्ये आपल्या सदा सर्वदा ते आपल्यासोबतच असते. चराचर विश्व व्यापलेलं आहे तिने. त्याच्यामुळे जरी प्रत्यक्ष या साकार रूपामध्ये ती उद्या नसेल, उद्या तिचं विसर्जन होणार असेल, तरी ती अप्रत्यक्ष रूपे आपल्या मनामध्ये, आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या प्रत्येक वावरणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा वास आहे. या भावनेसह आपण उद्या विजयादशमी साजरी करणार आहोत. तर आज मी तुम्हाला सप्तमीच्या दिवशी तुम्हाला मी महाषष्टीचं बोधन, आमंत्रण आणि अधिवास्त कृत्य शेअर केलं होतं. नंतर मी तुम्हाला नवपत्रिकेचं महत्त्व सांगितलं होतं, नवपत्रिका दाखवल्या होत्या. त्या जसं या बिल्ववृक्षात बोधन झाल्यानंतर ही नवपत्रिका दाखवली होती त्या दिवशी. तिला मग आम्ही महास्नान घातलं. महास्नानामध्ये खूप काही जिन्नस असतात. जे हेतू ही महापूजा आहे, मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे की महापूजा कोणत्याही पूजेला म्हणता येत नाही. त्याच्या काही ठराविक क्रायटेरिया असतात की ह्या सर्व गोष्टी जर त्या पूजेमध्ये समाहित असतील तरच त्याला आपण महापूजा म्हणू शकतो. तर या शारदीय महापूजेचं विधान देताना रघुनंदनाने 4 गोष्टी मात्र अत्यंत अवश्य सांगितलेल्या आहेत की 3 त्रितिथी व्यापी, अर्थात 3 दिनात्मक हे पूजन करायचं, महासप्तमी, महाअष्टमी आणि महानवमी. पण याच्यात काय करायचं मुख्यत्व, तर स्नापनम पूजनम चैव बलिदान हवन तथा शारदीय महापूजा चतुष्कर्ममयी शुभा. तर ही शारदीय महापूजा कशी आहे, तर 4 कर्मांनी युक्त आहे. स्नापनम पूजनम चैव बलिदान हवन तथा, की आपल्याला काय काय करायचं आहे, तर महास्नान, महापूजा, बलिदान आणि होम हवन हे 4 कृत्य अत्यंत आवश्यक आहेत. आणि हे 4 कृत्य
असं नाही की तुम्ही सप्तमीला अर्धे केले, अर्धे तुम्ही अष्टमी नवमीला केले. आता खरं तर लोक करतात तसं की सप्तमीपर्यंत पूजा, नंतर अष्टमी नवमीला होम करतात, मग नंतर बळी देणारे देतात, नाही देणारे न देत. पण असं हे विधान या शारदीय दुर्गापूजेचं दिलेलं नाही. शास्त्राने सांगितलेलं आहे त्राण तिथी त्रयव्यापी कुर्यात भक्तई सदांबिके. तर ही जी अंबिकेची पूजा आहे ही 3 तिथी धरून करायची आणि ह्या तिन्ही तिथीला 4 कर्म अवश्य करायचे. ते म्हणजे महास्नान, महापूजा, होम हवन आणि बलिदान. तर आता मग त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं तसं महासप्तमीच्या ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे अरुण उदयकालीन स्नापयत भगवती शिवा असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर अरुण उदय म्हणजे काय, तर सूर्य उगवण्याचं ते थोडंसं असं आभा मिळते आपल्याला पूर्व दिशेला बघून. अर्थात अरुणोदय अर्थात अरुण हा सूर्याचा सारथी आहे. तर अरुणाची आभा आपल्याला सापडते की आता एका अर्धा तासानंतर किंवा 15 मिनिटानंतर सूर्योदय होणार आहे. अशा तांबडं फुटायची जी वेळ आपण म्हणतो, अशा वेळीमध्ये या महास्नान आटपून टाकायचं आहे. ह्याची एक वेळ देऊन ठेवलेली आहे की अरुण उदयक कालीन स्नापयत भगवती शिवा. तर या शिवाची अर्थात या जगदंबेची आपल्याला स्नान कधी करायचं आहे, तर अगदी अरुणोदयी म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर सर्व उठून स्नानादी कर्म आटपून निवृत्त होऊन आचमन, न्यास कर्म इत्यादी करून मग ह्या बिल्ववृक्षाची पूजा करायची आणि तिथून छेदित झालेली शाखा या पत्रिकांबरोबर जोडून हिला महास्नान घालायचं. महास्नान घालून झाल्यानंतर या महास्नानातसुद्धा फक्त पंचामृताचं स्नान केला म्हणजे महास्नान का, तर मुळीच नाही. ह्याच्यामध्ये सांगितलेलं पंचगव्य पंचामृत पृथक पृथक आता वेगळे वेगळे सर्व मंत्रोपचार करून ते व्हायचे. त्याच्या व्यतिरिक्त घृत, त्याच्यानंतर आपलं बेलाच्या मुळाची माती, अश्वत्थ मूळ अर्थात पिंपळाच्या मुळाची माती, चौ मार्गाची अर्थात 4 मार्ग जिकडे एकत्र येतात तिकडची माती, देवालयाची माती, त्याच्यानंतर वेश्यालयाची देखील अर्थात वेश्याच्या पण अंगणातली माती. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की गंगोदक अर्थात गंगेचं पाणी, उष्णोदक अर्थात उष्ण पाणी, त्याच्यानंतर शंखोदक अर्थात शंखाचं पाणी, पुष्पोदक फुलांचं पाणी, पत्रोदक बिल्वपत्रांचं आणि दुर्वांयुक्त पाणी, सर्व औषधीय स्थान सर्व औषधी अर्थात ज्या औषधी वनस्पती आहेत त्यांचं एकत्रित केलेलं पाणी. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे समुद्रजल अर्थात समुद्राचं पाणी, सरोवर जल अर्थात नदीचं पाणी. अशा पद्धतीने भरपूर अजून तर मी तुम्हाला काही सांगितले फळांचे रस, उसाचा रस, असे भरपूर जिन्नसासह या भगवतीला या पत्रिका वासिनी नवदुर्गेला आणि या देवीचं प्रतिकात्मक रूप असलेल्या दर्पणाला, कारण की दर्पणाला इथे स्नान सांगितलेलं आहे. दर्पणम स्नानम कुर्यात, त्याच्यामुळे दर्पण स्नान अर्थात एक आरसामध्ये या देवीचं प्रतिबिंब पडेल अशा अवस्थेत एका प्रशस्ती पात्रामध्ये ते ठेवून नवपत्रिका आणि त्या दर्पणावर महास्नान करायचं. महास्नान झालं की या नवपत्रिकेला स्वच्छ धुवून तिला स्नान झालं की तिला साडी नेसवायची आणि अवगुंठन मुद्रेत दाखवायची. तर अवगुंठन मुद्रा म्हणजे काय, तर झाकलेल्या अवस्थेमध्ये, कारण की ही दुर्गेचं अंतरंग आहे, हे दुर्गेचं बाह्य अंग आहे. अंतरंग काय म्हणजे आतलं अंग, कारण की ही परमाप्रकृती आहे. दुर्गेला आपल्याकडे परमाप्रकृती का म्हटलेलं आहे, तर हे निसर्ग, ही जी पृथ्वी आहे किंवा ही त्याच्यावर उत्पन्न झालेली ही जी वसुंधरा किंवा हे जे संपूर्ण निसर्ग आहे हे तिचं मूळ स्वरूप आहे, ती मूळ प्रकृती आहे, ती परमाप्रकृती आहे. त्याच्यामुळे निसर्ग सृष्टीला किंवा या सृजित झालेल्या या वसुंधरेला प्राधान्य देऊन ही देवीचं दुर्गेचं हे अंतर अंग किंवा ज्याला अंतररूप म्हटलेलं आहे. आणि हे आहेत बाह्यरूप अर्थात बाहेरचं रूप. दशप्रहर धारिणी महिषमर्दिनी शृंगारशालिनी दुर्गा हे तिचं बाह्यरूप आहे. तर अंतरंग असलेली ही नवपत्रिका वासिनी नवदुर्गा, हिला स्नान घातल्यावर हिला वस्त्र नेसून अवगुंठन मुद्रा, अवगुंठन अर्थात अशा पद्धतीची झाकलेल्या अवस्थेत तिला उभी करायची. आणि काय सांगितले, दक्षिण पार्श्वे स्थापित, दक्षिण पार्श्व अर्थात काय, उजव्या बाजूला स्थापन करायचं. एका अष्टदल पद्म अंकन करून यावर आसनावर ही स्थापित करायची. आणि मग नंतर या मृण्मयी प्रतिमेला जे आपण षष्ठीच्या सायंकाळी यांचं अधिवास कर्म केलं त्यांना आपल्याला महासप्तमीच्या या स्थापनेनंतर नवपत्रिकेला स्थापन केल्यानंतर याच्यात प्राणप्रतिष्ठा करायची. कारण की जे हेतूची महापूजा 3 दिवस चालणार आहे, तर या पार्थिव प्रतिमेमध्ये दैवत्व जागृत करण्यासाठी बीजमंत्रांनी युक्त देवीचं प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठेला पूर्णत्व देण्यासाठी देवी अथर्वशीर्षाचं पठण करायचं, कारण की देवी अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे प्राणानां प्रतिष्ठायां जपत्वां प्राणानां प्रतिष्ठां भवती. अर्थात प्राणप्रतिष्ठेवेळी जर ह्याचा जप केला तर
प्राणप्रतिष्ठा निश्चयात जाते असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अथर्वशीर्षाचं पठण होतं. त्याच्यानंतर चक्षुदान होतं, अर्थात काजळ बेलाच्या एका काडीला लावून तिच्या नेत्रांमध्ये तिच्या नेत्र तिचे म्हणजे प्रज्वलित केले जातात एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीचं तिचं नेत्रमध्ये चक्षुदान होतं. चक्षुदान झाल्यानंतर या सर्वतोभद्र मंडलावर इकडे एक सर्वतोभद्र मंडलावर घटस्थापन करून देवीचं प्रथम महासंकल्प करायचा, 3 दिवसाचा महासंकल्प करायचा. त्या महासंकल्प अत्यंत आवश्यक आहे. त्या संकल्पामध्ये नाव गोत्र इत्यादींचा उपचार करून, तिथी नक्षत्र इत्यादींचा उपचार करून ही शारदीय महापूजा त्रिदिनात्मक कोणत्या तिथीवर काय काय करायचं, त्याच्या व्यतिरिक्त महास्नान, होम हवन, बलिदान आणि महापूजा या 4ही मुख्य कर्मांचा सर्वांचा उल्लेख करून संकल्प सोडायचा. नंतर पंचदेवतांची प्रारंभी गणेश, विष्णू, शिव, दुर्गा आणि सूर्य या पंचदेवतांची पूजा, नंतर इष्टदेवता, गुरुदेवता इत्यादींची पूजा, पंचोपचार इत्यादी करायची. नंतर मग न्यास करायचे. न्यास केल्यानंतर मानसपूजा झाली की देवीचे षोडशोपचार विधिवत पूजा करायची. षोडशोपचार पूजामध्ये देवीचं सर्व ध्यान मंत्रानंतर विशेष अर्घ्यस्थापन, विशेष अर्घ्य पीठशक्तीची पूजा, मग दुर्गेची षोडशोपचार यथा मिलित उपचाराने षोडशोपचार पूजा झाली की मग या ज्या जप करायचा देवीचा, जप झाला की देवीचं स्तोत्र पठण करायचं. 5 वेळा पुष्पांजली द्यायची. पुष्पांजली दिल्यानंतर मग या परिवार देवतांची षोडशोपचार पूजा करायची. गणपतीपासून सुरुवात करायची, त्यांचं ध्यान घ्यायचं, त्यांची षोडशोपचार पूजा. मग लक्ष्मीचं ध्यान, मग लक्ष्मीची षोडशोपचार पूजा. मग सरस्वतीचं ध्यान, सरस्वती मातेची षोडशोपचारी पूजा. नंतर मग कार्तिकेयची त्या पद्धतीचीच पूजा. नंतर महासिंह, महिषासूर हे जे वाहनगण आहेत, अर्थात मयूर, हंस, नागपाश, महिष, पेचक, मूषक या सर्व वाहन देवतांची पंचोपचार प्रत्येकांची वेगळी करायची. या सर्वांची पूजा झाल्यानंतर मग नवपत्रिका वा हस्तिनी नवदुर्गेची पृथक षोडशोपचार पूजा करायची. त्या पद्धतीने त्याच्यात सांगितलेलं आहे की कदली अधिष्ठात्री ब्राह्मी नम, अर्थात केळाच्या वृक्षामध्ये वास करणारी ब्राह्मीचं पूजन करावं. नंतर सांगितलेलं आहे डाळिंब अधिष्ठात्री रक्तदंतिकाय नम, डाळिंब वृक्षात वास करणारी रक्तदंतिकेचं पूजन करायचं आहे. बिल्वाधिष्ठात्री शिवाय नम, बेलाच्या वृक्षात वास करणारी शिवेला आपल्याला पूजा करायची आहे. नंतर सांगितलं धान्य अधिष्ठात्री महालक्ष्मी नम, धान्यामध्ये अधिष्ठान करणाऱ्या लक्ष्मीचं आपण पूजन करतो. नंतर मग सांगितलेलं आहे की अग्निशिखा अधिष्ठात्री महागौरे नम, अग्निशिखेच्या वेलीमध्ये वास करणारी महागौरीलाच मी पूजन करतो आहे. त्याच्यानंतर मग सांगायला मान्याधिष्ठात्री चामुंडाय नम, अर्थात अळूच्या वृक्षामध्ये वास करणाऱ्या चामुंडेचं आपण पूजन करणार आहोत. त्याच्यानंतर मग हरिद्राधिष्ठात्री दुर्गावय नम, हरिद्रा वृक्षात वास करणारी दुर्गेचं मी पूजन करत आहे. नंतर सांगायचं आहे की या जयंती अधिष्ठात्री कार्तिकी नम, अशा प्रत्येक नवपत्रिकांमध्ये एक देवीचं एक दुर्गेच्या रूपांचं वास्तव्य आहे. त्या प्रत्येक वृक्षामधल्या प्रकृतीला, या प्रकृतीला आवाहन करून त्यांचं षोडशोपचार पूजन करायचं. नंतर मग परिवार देवतामध्ये ज्या परिवार देवता झाला की मग तिच्या आवरण देवता, दुर्गेच्या आवरण देवता ज्या, अर्थात आवरण जे असतं देवीवर आवरण घातलेल्या देवता आहेत, त्या सर्वांची एकदा गंधपुष्पादीने पूजन करायचं. या आयुधांना पृथक गंधपुष्पादीने पूजन करायचं. अर्थात येते गंधपुष्पे खड्गाय नम, येते गंधपुष्पे शूलाय नम इत्यादी प्रकारे, किंवा जे आवरण देवता आहेत अर्थात जे अष्टलोकपाल आहेत, येते गंधपुष्पे लांग इंद्राय, सुराधिपती वज्रहस्ताय, ऐरावत रुडाय सहपरिवाराय नम, काम कुबेराय, यक्षाधिपती गदाहस्ताय, उत्तर दिक्पालाय कुबेराय नम. अशा पद्धतीने इंद्रादी दशदिक्पालांची पूजा, अष्टशक्तींची पूजा, नंतर या मंडपावर स्थित असलेल्या जयंती इत्यादी मातृकांना गंधपुष्पादीने पूजा. अशा पद्धतीने सांगसह आयुध सवाहन सशक्तिकसह आवरण सहपरिवार समन्विता दुर्गेची षोडशोपचार पूजा आटपून यथाशक्ती 108 वेळा दुर्गा नावाचा जप करायचा आहे. दुर्गा नाव जप झाला की बीजमंत्राचा उपचार करायचा आहे, नवारण मंत्राचा जप करायचा आहे. मग स्तुती, स्तोत्र, कवच ज्याला ज्या पद्धतीने शक्य असेल त्याचं पठण करायचं. नंतर मग पुष्पांजली, त्याच्यासोबत महासप्तमी विहित मग होम करायचा. होम नंतर मग बलिदान. तर आमच्या इकडे बळी पहिल्या दिवशी सप्तमीला केळ्याचा होतो, अर्थात रंभा बली सांगितलेला आहे, किंवा कदली बली अर्थात केळ्याचा बळी. महाष्ट हे झालं सप्तमीचं कृत्य.
संध्याकाळी मग संध्यापूजा पंचोपचार पूजा करून नैवेद्य निवेदन करून आरती घ्यायची. त्यानंतर मग महाअष्टमी कृत्य. महाअष्टमी कृत्य खूप मोठ्या प्रमाणाची पूजा आहे. जसं शारदीय महापूजेच्या तिथीतत्वात सांगितलेलं आहे की शारदीय महापूजां मूलेन आंध्राया बोधयेत देवी मूलेन प्रवेशये पूर्वाषाढां सपूज्यम भगवती शिवा. अर्थात काय सांगितलेलं आहे की आद्रा नक्षत्रावर देवीचं बोधन करा, मूला नक्षत्रावर प्रवेश करा, अर्थात देवीचा प्रवेश प्राणप्रतिष्ठा करा. नंतर सांगितलेलं आहे पूर्वाषाढां संपूज्येत, पूर्वाषाढ नक्षत्रयुक्त अष्टमीला देवीचे पूजा करायची. आणि त्या पूजेमध्ये ही पूजा काही सामान्य नाही, महापूजा. तसं मग अष्टमीच्या दिवशीसुद्धा महास्नान, पण महास्नान जे आपण सप्तमीच्या दिवशी नवपत्रिका आणि दर्पण या एकत्र केलं. या दिवशी मात्र आपल्याला अष्टमी नवमीला मात्र फक्त दर्पणाचं दर्पण अशा पद्धतीने एका पात्रावर इथे त्रिकोण मंडल करून त्याच्यावर स्थापित करायचं आणि देवीला महास्नान त्या सर्व द्रव्यांनी पृथक पृथक मंत्रोपचार करत करायचं. महास्नान आटपलं की महापूजा त्याच पद्धतीने पंचदेवतापासून सुरुवात करून मग देवीची षोडशोपचार पूजा, परिवार देवतांची षोडशोपचार पूजा, नवपत्रिका वासनी नवदुर्गेची षोडशोपचार पूजा, हे सर्व झालं की मग त्याच्यानंतर विशेष पूजेमध्ये सांगितलेल्या अष्टमीमध्ये उग्रचंडादी अष्टचंडिकां प्रपूजयेत. उग्रचंडा प्रचंडाच्या चंडोग्रा चंडनायिका चंडा चंडवती चैव चंडरूपा अतिचंडिका या अष्टचंडिका देवीच्या अष्टकमळाच्या पाकळ्यांवर या अष्टशक्ती तिच्या अवतीभवती सांगितलेल्या आहेत. त्या अष्टचंडिकांना देवी दुर्गाची पूजा आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी उग्रचंडादी अष्टचंडिकांची पंचोपचार प्रत्येकाला आवाहन करून ध्यान करून त्यांची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला त्यासोबत अस्त्रदेवता जिच्या जे अस्त्रशस्त्र जे हातात धारण केले त्यांची पूजा करायची आहे. नंतर बटुक भैरवांची पूजा करायची, अष्ट बटुक भैरवांची. त्याच्यानंतर मग महाअष्टमीच्या दिवशी परत आपल्याला क्षेत्रपालांची पूजा करायची आहे. नंतर मग कालभैरवादी अष्टभैरवांची पूजा करायची आहे. षोडश मातृकांची पूजा करायची. त्याच्यानंतर जे ब्राह्मी माहेश्वरी इंद्री कौमारी वैष्णवी तथा नारसिंहीच्या वराही चामुंडा तथा इत्यादी ज्या अष्टशक्ती आहेत देवीभोवती त्यांची पूजा करायची आहे. तर या प्रत्येकाला पृथक पृथक स्वरूपामध्ये पूजा करून ते सर्व देवीचे महापूजा पार पडायची आहे. आणि त्याच्यानंतर ती पूजा पार पडली की मग आपल्याला महास्नान आपलं संपन्न होतं. महास्नान महापूजा, मग स्तोत्रपठण करायचं. स्तोत्रपठण झाल्यानंतर आपल्याला महाभोग द्यायचं. या पूजेला मात्र काहीकांकडे जसं नवरात्र व्रतामध्ये असं केलं जातं की घटाला नैवेद्य नसतो, पण हे जसं मी म्हटलं म्हणजे नवरात्री व्रत आणि दुर्गापूजा दुर्गोत्सव याच्यामध्ये भरपूर फरक आहे. दुर्गोत्सव हा उत्सव स्वरूपात होणारा देवीचा महोत्सव किंवा महापूजा आहे आणि नवरात्र हे व्रत आहे. त्याच्यामुळे व्रतामध्ये उपवास आले, तिचं काही आहारपथ्य आलं, पण हिचंसुद्धा ह्याच्यामध्ये आहारपथ्य भरपूर आहे. जोपर्यंत हे 4 कर्म सप्तमी अष्टमी नवमी पार पडत नाही तोपर्यंत अन्नभक्षण निषिद्ध सांगितलेलं आहे. मात्र देवीला मात्र उपवाशी ठेवायचं नाही आहे. दोन्ही वेळी आपल्याला देवीला अन्नभोग अर्थात महानैवेद्य अर्पण करायचाच आहे असं स्पष्ट आहे. कारण की उमा आलेली आहे सहपुत्र परिवाराला घेऊन पित्रालोई, त्याच्यामुळे त्या देवीला नाना विविध मिष्टान्नाचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवायचा आहे. आमच्याकडे जसं 8 प्रकारच्या भाज्या करतात, गोड खीर केली जाते अर्थात पायासान्न केलं जातं देवी भगवतीसाठी महाअष्टमीच्या मध्यान्ह काळी, ते सर्व होतं. त्याच्यानंतर होम हवन बळीदान इत्यादी कर्म, हे 4 कर्म करून मग महाअष्टमी कृत्य संपन्न होतं, आरती होते शेवटी. मग अष्टमीच्या सायंकाळी पुन्हा संध्याकाळची पूजा आटपायची पंचोपचार आणि महाआरती करून. मग या अष्टमीच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण पूजा होते, ती म्हणजे संधीपूजा. आता ही संधीपूजेविषयी अनेकांना माहीत असेल अनेकांना माहीत नसेल. तर ही संधीपूजा काय आहे, तर संधीपूजा म्हणजे अष्टमी तिथीचा महाअष्टमी तिथीचा आणि महानवमी तिथीचा संधी क्षणाला म्हणतात संधीपूजा. म्हणजेच काय तर अष्टमी तिथी जी संपते त्या संपण्याचे शेवटचे 24 मिनटं आणि नवमीच्या सुरुवातीचे 24 मिनटं असे एकूण 48 मिनटं होतात. ती 48 मिनटाची देवीची संधी काळामध्येची संधीपूजा विशेष पूजा होते. आता या संधी क्षणाचं महत्त्व काय आहे तर भरपूर काही महत्त्व आहे, पण त्याच्यात सांगण्यासारखं झालं तर संधीपूजेचं असं सांगितलं
सांगितलेलं आहे की याच संधिक्षणाला अर्थात अष्टमी आणि नवमीच्या या 48 घटिकांमध्ये देवीने चंड आणि मुंडाचा वध केला होता चामुंडा स्वरूपामध्ये. अर्थात जे देवीच्या सप्तशतीमध्ये वर्णन येतं आपल्याला उत्तर चरित्रामध्ये की भगवतीच्या ललाटामधून जी भ्रुकुटी अर्थात देवीचे जे या ॲब्रोस आहेत त्या रागाने थरथरल्या. त्या ॲब्रोसमधून ते अकराळ विक्राळ एक देवी भयंकरी अशी बाहेर पडली, जिचं वर्णन केलेलं आहे. काली कराला वदना विपिक्षा धूम्रलोचना भीषण नेत्रा दीर्घ जिव्हा लोलहलोचना आरक्त रक्त नयना अशा विविध पद्धतीची अत्यंत भयंकरी सूक्ष्म मांसाती भैरवा अशी अत्यंत अकराळ विक्राळ अशी चामुंडा देवी प्रकट झाली आणि तिने चंड आणि मुंडाचा वध केला. त्याच्यामुळे देवीला चामुंडा हे नाव प्राप्त झालं. तर या चामुंडा देवीचा प्रादुर्भाव सुद्धा या संधिक्षणाला सांगितलेला आहे. त्याच्यासोबतच संधिपूजेच्याच वेळी प्रभू रामचंद्रांनी जी देवीची अकाळी पूजा केली होती रामचंद्रांनी या शरद काळामध्ये ब्रह्मदेवाच्या पौरोहित्याखाली रावणाच्या वधार्थ ते देवीने याच संधिक्षणाला रामचंद्राला दृष्टांत दिला आणि त्याला वर प्रदान केलं असं सांगितलेलं आहे. त्यात एक मजेशीर अशी कथा येते की ही आपल्याला कथा कीर्तिदास रामायणामधून आणि देवी भागवत पुराणातून सापडते की रामचंद्र पूजा करत असताना संधिक्षणाला 108 कमळ देण्याचं विधान सांगितलेलं आहे की निळे कमळ अर्थात नीलपद्म द्यायला सांगितलेलं आहे. तर 108 कमळ रामचंद्र वाहत असताना देवीने एक पद्म स्वतः परीक्षा घेण्यासाठी त्याच्या भक्तीची परीक्षा घ्यावी म्हणून देवीने तो एक पद्म तिकडून काढून घेतला आणि तो एक पद्म अदृश्य झाल्या बघत ते त्यांना अडचण पडली की आता एक कमळ कमी पडतो 108मध्ये 107च होत आहेत, तर पूजा कशी पूर्ण होणार. मग पूजेचा संकल्प अधुरा राहील आणि देवी क्रोधित होईल. अशा पद्धतीने त्यांनी विचार केला. त्यांनी हनुमंताला आणि लक्ष्मणाला सांगितले की नील एक कमळाचं आयोजन करा. मात्र काही ते आयत्या वेळी कुठे जमलं नाही. तेव्हा देवीच्या कृपेने ते काही कोणालाही शक्य झालं नाही. तेव्हा असं त्यांनी ठरवलं की माझे नेत्र जे आहेत माझ्या लोचनाला माझी माता अर्थात कौसल्य देवी सांगायची की तुझे लोचन जे आहेत हे कमळाप्रमाणे आहेत म्हणून रामचंद्राला म्हणतात पद्मलोचन. तर हे पद्मलोचन जर माझे डोळे कमळाप्रमाणे आहेत, माझी आई तर कधी मिथ्य कथन करणार नाही, माझी आई तर कधी खोटं बोलणार नाही. त्याच्यामुळे माझ्या मातेच्या वचनाला मी प्रमाण मानून माझे जे कमळासारखे पद्मलोचन आहेत ते मी पद्मलोचन भगवतीला समर्पित करून माझ्या 108 कमळांचा संकल्प पूर्ण करील. अशा पद्धतीने रामचंद्राने तो संकल्प त्यांनी ठरवला आणि मग त्यांनी काय केलं तर धनुष बाणाने आपला डोळा काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देवी तिकडे प्रगट झाली आणि देवीने तो एक कमळ रामचंद्राचा हात थांबवून घेतला आणि ते म्हणाले की रामचंद्रा मी प्रसन्न झालेली आहे तुझ्या उपासनेवर, तुझ्या महापूजेवर. जे तुला हवे ते माग, मी तुला सर्व देण्यास सक्षम आहे आणि मी तुला सर्व काही प्रदान करेल. आणि देवीच्या कृपा आशीर्वादाने रामचंद्राने दशरथनंदन रामचंद्राने रावणाचा वध करण्यासाठी भगवतीकडे प्रार्थना केली आणि भगवतीच्या कृपेने विजयादशमीला रामचंद्राने भगवतीचं स्मरण करून दशाननाचा अर्थात रावणाचा वध केला. तशी ही महासंधिपूजा अत्यंत महत्त्वपूर्ण. तर या संधिपूजेमध्ये होतं काय, संकल्प केला जातो आणि या वेळ काढली जाते. सर्वात पहिले म्हणजे वेळ ठरवली जाते की 48 मिनटं पूर्ण ती संधिक्षणाची, 24 मिनटं अष्टमीची, 24 मिनटं महानवमीची अशी युक्त अशी संधिपूजा. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले स्नानादी कर्म आटपून संकल्प, आचमन, त्याच्यानंतर न्यासकर्म, भूतादी स्मरण, त्याच्यानंतर मग भूतशुद्धी, आसनशुद्धी, पुष्पशुद्धी, त्याच्यानंतर दिगबंधन इत्यादी कर्म करून त्याच्यानंतर आपल्याला चामुंडा देवीचं ध्यान करायचं. चामुंडा देवीचं ध्यान केल्यावर स्वशिरशी ते पुष्प देऊन मानसपूजा करायची. मानसपूजा झाली की मग विशेष अर्घ्यस्थापन, पीठशक्तींची पूजा, नंतर चामुंडाचं पुन्हा ध्यान करायचं. नंतर देवीच्या घटावर ते चामुंडायुक्त गंधपुष्पयुक्त बिल्वपत्रयुक्त पुष्प द्यायचं. देवीला आवाहन करायचं. आवाहन झालं की देवी चामुंडाचे षोडशोपचार पूजा करायची आणि ते झाल्यानंतर शताष्टक दीपदान करायचं. शताष्टक दीपदानामध्ये विशेष करून असतं काय म्हणजे 108 दिवे लावायला सांगितलेत. तर आम्ही काल इकडे लावलेले होते एका क्रमाने खूप दिवे पणत्या आणून ठेवलेले आहेत आम्ही, ते आम्ही लावतो. तर खरं तर दाखवू शकलो नाही
विधी होतो, अजिबात दाखवू शकलो नाही, त्याच्यामुळे सॉरी. पण असं 108 दिवे लावले जातात. नंतर 108 कमळसुद्धा दिले जातात. पण 108 कमळ देणं शक्य मला होत नाही, कारण की इकडे उपलब्धता तशी नाही आहे. तर मी त्याच्या अनुकल्पाप्रमाणे 108 बिल्वपत्र देतो. तर ही 108 बेलांची माळ तुम्हाला दिसेल की देवीच्या गळामध्ये ही जी माळ घातलेली आहे ही संधीपूजेला अर्थात काल घातली होती रात्रीच्या वेळी. काल संधीपूजेची वेळ होती 7:44 to 8:23 असं काहीतरी त्याचा काळ होता. एक्झॅक्टली सांगू शकत नाही, पण आय थिंक काल तसंच काहीतरी होतं. तर त्या क्षणामध्ये आम्ही संध्याकाळी रात्रीच्या वेळी ही संधीपूजा पार केली. 108 बेलांची माळ घातली, 108 दुर्वांकुरयुक्त अर्घ्य तिच्या मस्तकावर दिलं आणि देवीची चामुंडाची यथासांग पूजा परिपूर्णत्व आणण्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण, नवारण मंत्राचा जप, चामुंडाचं स्मरण आराधना केली. तर हेच मग आरती जप इत्यादी करून चामुंडा पूजा संपन्न झाली. नंतर ही झाली संधीपूजानंतर नवमी कृत्यामध्ये अवश्यपणे सांगितलेलं आहे. नवमी कृत्यामध्ये महास्नान जसं सांगितलेलं आहे, चतुष्कर्म मयुशुभा स्नापनम पूजनम बलिदान हवन तथा. त्याप्रमाणे महानवमीच्या दिवशीसुद्धा सकाळी इकडे एका पात्रामध्ये दर्पण ठेवून देवीचं महास्नान झालं. त्या महास्नान द्रव्यांनी महास्नान झाल्यानंतर देवीची पुन्हा मग न्यासादी कर्म आटपून षोडशोपचार देवीचं झाल्यानंतर या प्रत्येक परिवार देवता नवदुर्गा अष्टचंडिका इत्यादींना पुन्हा सर्वांची पूजा षोडशोपचारी. नंतर जाप स्तुती स्तोत्र पठण हे सर्व कार्यक्रम, पुष्पांजली झाली महानवमीची. नंतर मग होम हवन झालं आणि बलिदान. तर मी बलिदानाचं सांगितल्याप्रमाणे प्रत्येकांना बलिदान देणं शक्य होत नाही, तर पण बळी देणं हे काही अशक्य होईल अशातली ही सुद्धा बात नाही. पण बळी मात्र देणं शक्तिपूजेमध्ये अनिवार्य आहे. ही मात्र अगदी काळ्या दगडावरची रेषा आहे. तुम्ही कोणतंही शास्त्र उघडा, कोणतंही पुराण उघडा, कोणतंही तंत्र उघडा, शक्तिपूजेमध्ये बलिदान हे अगदी कंपल्सरी आले आहे. आणि ही तर पूजा देवीची महापूजा आहे शारदकालीन महानवरात्रोत्सवाची, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा बलिदान आहे. तर बलिदानाचं असं सांगितलेलं आहे की पशुबळींची आपत्ती असल्यास फळांचा बळी द्यावा. फळांमध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे कदली, इक्षुदंड, नारिकेलं, कुशमांड हे सर्व प्रसिद्ध फलबळी आहेत. कुशमांड अर्थात कोहळ्याचा, कदली अर्थात केळ्याचा, इक्षुदंड अर्थात उसाचा. अशा पद्धतीने तुम्ही बळी देऊ शकतात. बळीचा ज्या पद्धतीने नियम आहे की सकृत घातेनं बलिदान करूयात, एकाच घातामध्ये अर्थात एकाच फटक्यामध्ये 2 तुकडे पडले पाहिजेत. जर बळी देताना विघ्न आलं किंवा बळी व्यवस्थित एका झटक्यात कापला गेला नाही तर हा दोष होऊ शकतो. त्याच्या प्रायश्चित्याकरिता सहस्त्र दुर्गा नाम जप, नंतर मग खूप काही दान द्यावं लागतं, नंतर पुन्हा बळी द्यायला लागतो. खूप काही त्याच्यामध्ये खाटाटोप आहे. त्याच्यामुळे बळीच्या बाबतीमध्ये खूप काही सावधानता बाळगून सर्व बळीदान करावं लागतं. त्याच्यामध्ये तर आमच्याकडे आम्ही करतो असं की सप्तमी अष्टमीला जो बळी होतो तो कदली अर्थात केळ्याचा बळी होतो. जे आपले केळं असतं अर्थात ज्याला आपण वेलची केळं म्हणतो त्याचं बळी देतात. हिरव्या सालाच्या केळीचं नाही, तर चांगलं आपल्या भारतीय जे आपले वेलची केळी असतात त्याचा बळी होतो 2 दिवस. त्याच्यानंतर महानवमीच्या दिवशी जे हेतू बलिदानाचं विशेष महत्त्व शास्त्राने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे महानवमीच्या दिवशी कुशमांड अर्थात कोहळ्याचा बळी आमचा असतो. कोहळ्याचा बळी हा महानवमीला आज आमचा सकाळी कोहळ्याचा बळी झाला. नंतर मग देवीचं होम हवन झालं. मूळ मंत्राने देवीला अष्टविशंती बिल्वपत्रयुक्त घृतांच्या आहुत्या सोडण्यात आल्या, पूर्णाहुती झाली. आणि आज पुन्हा एक विशेष असतं ते म्हणजे महानवमी कृत्यामध्ये हे 4 कर्म तर आहेत, स्तोत्रपाठ, जप, पुष्पांजली, आरती, भोगदान. आज सकाळी सुद्धा महानैवेद्य झाला. तर पण त्याच्या व्यतिरिक्त महानवमीच्या दिवशी विशेष असतं ते म्हणजे देवीचं दक्षिणांत करणं. आता हे एवढ्या दिवस आपण प्रतिपदेपासून कल्पारंभ केला, नंतर षष्टीला बोधन केलं, नंतर हे महासप्तमी कृत्यमध्ये महाअष्टमी महानवमी 3 दिवस आपण 4 कर्म केले. ते म्हणजे महास्नान, महापूजा, होम हवन आणि बलिदान. हे 4 कर्मयुक्त जे आपण सर्व कर्म करत गेलो, या प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत कर्माची सांगता होण्यासाठी आणि परिपूर्ण फलप्राप्तीकरिता शिदा आणि दक्षिणांत करायला सांगितलेलं आहे. तर प्रत्येक कर्माचा वेगळा शिदा काढला जातो. आपल्या यथाशक्ती शिदा काढावा आणि त्याच्यावर दक्षिणा यथाशक्ती ठेवून
प्रत्येक गोष्टीचा वेगळा वेगळा संकल्प करून त्याच्या सांगतार्थ आणि परिपूर्ण फलप्राप्त्यर्थ आपण सिद्धादान दक्षिणादान करतो. ते संकल्प सोडले सर्व कर्माच्या सांगतार्थ की क्षमा प्रार्थना, अच्छिद्रावण आणि वैगुण्य समाधान हे कृत्य होतं. ते झाल्यानंतर मग आपण संध्याकाळी पुन्हा संधीपूजा, अर्थात संधीपूजा म्हणजे संध्याकाळची पंचोपचार पूजा, नैवेद्य निवेदन. तर आमच्या रीतीप्रमाणे आमच्या इकडे जेहेतु आम्ही शाक्त आहोत, शक्ती उपासक आहोत, आमच्याकडे सामिष नैवेद्य दिला जातो. सामिष अर्थात मांसाहारी. त्याच्यामध्ये विशेष करून आमच्याकडे या दुर्गेला मत्स्य नैवेद्य अर्थात मासे मच्छीचं नैवेद्य असतो. तर आम्ही महानवमीच्या दिवशी संध्याकाळी आज अर्थात देवीला मत्स्य नैवेद्य अर्थात मत्स्य नैवेद्य देण्यात आला. नंतर बाकी मिष्टान्न आणि अन्न वगैरे तर होतंच. तशा पद्धतीने महानैवेद्य झाला. आता हे नवमी कृत्य आज पार पडलं पूर्णपणे. आज उद्या हे विजयादशमी. विजय उत्सवाचा आनंदसह देवी गमनाचे सूर आतापासूनच मनामध्ये आणि या इकडच्या वातावरणामध्ये अनुभवायला मिळत आहेत. तर उद्या हे सर्व काही आयोजन, भगवतीचं मुखमंडल पाहून घ्या, अत्यंत तेजोवंत झालेलं आहे. या एवढ्या दिवसाची पूजा घेऊन अगदी प्रसन्न वदना देवी, सर्व काम फलप्रदा, संतुष्टीभाव तिच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. मला तरी जाणवतो येतो एवढ्या दिवसाच्या पूजेनंतर. त्याच्या व्यतिरिक्त ही देवी कमलालया ती देखील आपल्याला दिसून येते. हे विघ्नेश्वर विनायक, हे सिंहवाहन, हे महिषासुर, ही भगवती वागेश्वरी शारदा, हे कार्तिकेय. तर असे हे सांगाय सह आयुध सवाहन सशक्तिक सह आवरण सह परिवार समन्विता भगवती भुवनेश्वरी दुर्गा. तिला आज आपण हे प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत या जगदंबीची, या भगवतीची, या परब्रह्म स्वरूपिणीची उपासना केली, आराधना केली, जप केलं, स्तुतिस्तोत्रादी पठन केलं. मात्र आज विजयादशमी संपून आज महानवमीचं कृत्य संपून उद्या विजयादशमी, देवीच्या अशुभ शक्तीवर शुभ शक्तीचा विजय उत्सवसुद्धा, त्याचा देखील आनंद. पण त्या आनंदापेक्षाही खूप मोठं दुःख किंवा वेदना देणारी ही तिथी असते. कारण की एवढ्या आयोजनानंतर, इतक्या सर्व काही प्रयत्नानंतर भगवतीला उद्या मात्र जड अंतःकरणाने आम्ही निरोप देणार आहोत. उद्या विजयादशमी सहपुत्र परिवार आलेली उमा उद्या पुन्हा कैलास पर्वतावर फिरेल. उद्या भगवती उमा स्वस्थाने निघून जाईल. त्याच्यामुळे त्याचं देखील अत्यंत दुःख आहे. अत्यंत मनामध्ये त्या गोष्टीचं दुःख वाटत आहे की आज जी मूर्ती बघत आहे उद्या दिसणार नाही आहे. हे मंडप, हे पूजा मंडप पूर्णपणे शून्यमय होणार आहे तिच्या विरहानंतर. त्याच्यामुळे आज आपण उद्या विजयादशमीच्या कृत्यामध्ये सांगितलेलं आहे की इतक्या दिवशी आपण देवीची पूजा कशी केली तर 4 क्रमाने केली. महास्नान, महापूजा, होम हवन आणि बलिदान. मात्र आज उद्याच्या कृत्यामध्ये, आता विजयादशमीच्या दिवशी मात्र हे करायचं नाही आहे. विजयादशमीच्या दिवशी शास्त्रकाराने फक्त सांगितलेलं आहे दशोपचारेनं पूजयेत. इतक्या दिवशी षोडशोपचार पूजा झाली. मात्र उद्या आपल्याला दशोपचार पूजा अर्थात 10 उपचारामध्येच पूजा करायची आहे. पाद्य, अर्घ्य, स्नानयोदक, आचमनयोदक, गंध, पुष्प, बिल्वपत्र, धूप, दीप, नैवेद्य आणि तांबूलपत्र इत्यादीने दशोपचार फक्त पूजा करायची. त्यातसुद्धा नैवेद्यामध्ये प्रामुख्याने असेल दधिकर्मा अर्थात दही, पोहे, केळं हे सर्व काही एकत्र कुस्करून देवीला हलका नैवेद्य देण्यात येईल. त्याच्यानंतर मग क्षमा प्रार्थना स्तोत्र, आद्यगुरु शंकराचार्यांनी अत्यंत सुंदर असं दिव्य क्षमा प्रार्थना स्तोत्र रचलेलं आहे. ते क्षमा प्रार्थना स्तोत्राचं पठन करून आपण देवीला क्षमा मागणार. एवढ्या दिवसाच्या कृत्यामध्ये अपराध घडले असल्यास क्षमा करावी अशी आपण या दयामयीच्या चरणी प्रार्थना करणार. आणि त्याच्यानंतर आपण क्षमा प्रार्थना झाली की आपण देवीला आपण देवीकडून वचन घेणार की हे देवी तू पुनरागमन कर, संवत्सर व्यापेनं पुनरागमनायचं, यजमान हितार्थाय पुनरागमनायचं. आम्ही पूजक आहोत, आम्ही तुझे यजमान आहोत. तर त्यांच्या हितासाठी या विश्वाच्या कल्याणासाठी तू पुन्हा आगमन कर. संवत्सर व्यापीनं पुनरागमनायचं. संवत्सर संपल्या अर्थात पुढच्या वर्षी तू पुन्हा ये. याच वचन आम्हाला तू वचन दे मा की तू आता आम्हाला जरी निरोप देशील तरी संवत्सरानंतर तू पुन्हा ये तुझ्या पत्पुत्र परिवाराला घेऊन आणि आम्हाला धन्य कर अशी आपण देवीकडे प्रार्थना करणार. आणि तिला उद्या आपण जड अंतःकरणाने तिला वचन तिच्याकडून घेऊन मग आपण हळूहळू घट हलवणार. त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना झाली की घट हलवले की मूर्ती थोडी हलवणार. ते सर्व हलवून झालं की त्याच्यानंतर आपण निर्माल्यवासिनी पूजा करणार. निर्माल्यवासिनी पूजा अत्यंत महत्त्वाची. तर हे जे निर्माल्य देवीला इतक्या दिवशी हार, तुरे, विशेष अर्घ्य तिच्या मस्तकावर नंतर ही पूजा केलेलं सर्व आहे ते निर्माल्य एक कडून मुक्त करायचं. सर्व प्रतिमेवरून आणि घटावरून निर्माल्य मुक्त केलं की एक ठिकाणी ते जमा करायचं. अर्थात देवीच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एका त्रिकोण मंडळ
मंडळावर पात्रामध्ये ते निर्माल्य एकत्र करायचं. त्या निर्माल्यावर निर्माल्यवासिनी दुर्गेची पूजा करायची यथाशक्ती. निर्माल्यवासिनीची पंचोपचार पूजा झाली की मग उच्चिष्ट चंडालिनी अर्थात देवीला नैवेद्य दिले. त्या नैवेद्यामधलं उत्तिष्ठ अर्थात उष्ट केलेलं देवीचं नैवेद्य एका भागावर त्रिकोण मंडळावर ठेवून उच्चिष्ट चंडालिनीची पूजा करायची. ते सर्व झाल्यानंतर मग आपण देवीचं देवीला पूजा समर्पण करणार. इतक्या दिवशी जे आपण देवीच्या मस्तकावर अर्घ्य दिले, विशेष करून महासप्तमी, महाअष्टमी आणि महानवमी या 3 तिथीवर जे आपण देवीच्या मस्तकावर 108 दुर्वाकूर, बेल, रक्तगंध, रक्तपुष्प, अक्षतायुक्त जे आपण विशेष अर्घ्य तिच्या मस्तकावर दिले होते, शंखोदक विशेष अर्घ्य, ते अर्घ्य आपण वर्षासाठी ज्यांच्या नावाने संकल्प झाला आहे ते यजमान ते संग्रह करून ठेवतात. तर ते देवीचा जो अर्घ्य असते ते अर्घ्य मात्र वर्षभर साठवून एका कपड्यामध्ये बांधून आपल्या जवळ ठेवायचं असतं. बाकी निर्माल्य सर्व मुक्त करून देवीला मग इकडे प्रतिमेला मोकळं करायचं. नंतर मग म्हणजे लोकाचारानुसार देवी उमा उद्या पुन्हा म्हणजे तिच्या कैलासावर जात आहे. तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपण घरातल्या एक लेखीची पाठवणी करतो त्या पद्धतीने आमच्या घरातसुद्धा आमच्या आचारानुसार आम्ही देवीचं सिंदूर उत्सव करतो. अर्थात देवीला सौभाग्य स्त्रिया एकत्र येऊन देवीला कुंकू देतात. तिच्याकडून सौभाग्याचे आणि गृहसौख्याचे सांसारिक सुखाची वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना करतात. त्याच्यानंतर देवीच्या हातामध्ये आपट्याची पानं देऊन मगच आम्ही आपट्याची पानं वाटतो. तर ते सर्व झाल्यानंतर मग आम्ही नंतर हे आपलं कनकांजली होईल. तर कनकांजलीमध्ये काय, एका पात्रामध्ये धान्य म्हणजे अर्थात तांदूळ, एक फळ, विडा, सुपारी आणि दक्षिणा असं सर्व एकत्र करून देवीच्या हाताला स्पर्श करून या प्रतिमा जेव्हा ही पुढे जरा खेचली जाईल, इकडे आणली जाईल खेचून, त्याच्यानंतर या प्रतिमेच्या पाठी घरातली मुख्य बाई उभी राहील अर्थात माझी माता पाठी उभी राहील आणि मग हे जिच्या हाताला मध्ये स्पर्श केलेलं पात्र जे आहे ते पाठवून असं उलटं केलं जाईल. ज्याप्रमाणे घराची एक लेख पाठवणीच्या वेळी तिचे तांदूळ पाठी फेकते आणि आई तिच्या पदरामध्ये ते धरते, त्याच पद्धतीने तो आचार या पद्धतीने होईल. नंतर ही प्रतिमा हळूहळू मग आम्ही नदी तीरी अर्थात आमच्या समुद्र आहे जवळ, त्याच समुद्राकडे आम्ही घेऊन जाणार. हळूहळू देवीच्या जय जयकार करत ढोल वगैरे वाजत देवीला जड अंत करणारे आम्ही तिकडे घेऊन जाऊ. तिकडे मग प्रतिमा निरंजन करून अर्थात 7 वेळा गोल गोल फिरून तिला आपण देवी जलाशयामध्ये जड अंत करणार, निरोप देणार. मग सर्वांना आपण विजयादशमीच्या शुभेच्छा आशीर्वाद घेणार, गोडतोड करणार आणि अशा पद्धतीने विजयादशमी कृत्य संपन्न होईल. काही ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जे राजा आहेत अर्थात क्षत्रिय आहेत त्यांना विशेष सांगितलेलं आहे की त्यांनी अपराजिता पूजा करावी, कारण की विजयादशमीचं कृत्य आपल्याकडे सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे विजयाचा उत्सव आहे त्याच पद्धतीने युद्धासाठी राजा जे होते पहिलेचे अर्थात क्षत्रिय ते सिंहोल्लंघन करायचे. सिंहोल्लंघनचे देखील उत्तम तिथी चाणक्यापासून अगदी सर्व ग्रंथांमध्ये हीच सांगितलेली आहे की सिंहोल्लंघन करावं. तर सीमा उल्लंघन करून राजा युद्धासाठी जायचे. तर त्यासाठी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी, कारण की दुर्गा ही मुळात क्षत्रियांची युद्ध शक्तीची देवता आहे, युद्ध कौशल्य सिद्ध करणारी देवता आहे, शत्रूवर विजय प्राप्त करून देणारी भगवती पराक्रमी देवता आहे. त्याच्यामुळे हिची कृपा संपादन करून ज्याप्रमाणे रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता, ज्याप्रमाणे पांडवांनी कौरवांचा वध केला होता, त्याच्यामुळे हिची उपासना 9 दिवस अनुष्ठान करून दशमीला सांगता केली की अपराजिता, जी पराजित कधी करत नाही अशी अपराजिता अर्थात गोकर्णाची वेल घेतली जाते. श्वेत अपराजिता अवश्य सांगितलेली आहे अर्थात पांढरी आपल्याला हे घ्यायची आहे, वेल घ्यायची आहे गोकर्णाची आणि त्या वेलीला एका अष्टदल पद्म अंकन करून तामणामध्ये ती वेल ठेवायची आहे. संकल्प, स्वस्ती वाचन इत्यादी कर्म करून देवीचं आवाहन करायचं, षोडशोपचार पूजन करायचं अपराजिता देवीचं. अपराजिता पूजा झाली की पुष्पांजली, जप स्तोत्रपठन इत्यादी करून ते शाखा जी आहे हे राजा आपल्या बाहूवर अर्थात दंडावर ते धारण करतात आणि मग सीमोल्लंघनासाठी युद्ध करतात असं विधी सांगितलेला आहे शास्त्रकारांनी. पण तो मूळतः जे राजा आहेत किंवा युद्ध करणारे जे आहेत त्यांनी फॉलो केला जातो. आता काही राजघराण्यामध्ये ती परंपरा दिसून ही सुद्धा येते, काही ठिकाणी त्याचा लोप झालेला देखील दिसतो. तर ते झालं आचारात. मात्र विजयादशमी या कृत्य अशा पद्धतीने विसर्जन करून आपण सांगता करणार आणि हा जो महाउत्सव आहे, श्रेष्ठ उत्सव आहे, आपुलकी वाढवणारा उत्सव आहे, उत्सुकतेचा
ओवाळून टाकणारा असा उत्सव आहे. अशा या मातृ उत्सवाची उद्या आपण अशा पद्धतीने सांगता करणार. नंतर इकडे देवी पक्षाचे हेतू कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आहे, त्याच्यामुळे उद्या जरी देवीची मूर्ती गेली, घट वगैरे सर्व मोकळं झालं तर या वेदीला मात्र हलवलं जात नाही, ही वेदी इकडेच राहील. नंतर कोजागिरी लक्ष्मीपूजा जी होते, आता कोजागिरीच्या दिवशी पुन्हा इथे लक्ष्मीची एक छोटी संक्षिप्त रूपात वार्षिक पूजा होईल आणि मग ही वेदी आणि हे मंडप उतरवलं जाईल. अशा पद्धतीने हे देवीचा महाउत्सव अश्विन मासातील शरद ऋतूतील शारदीय महापूजा असं मी तुम्हाला संक्षिप्त रूपात माहिती दिली. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल त्यासाठी क्षमस्व, पण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मी शेअर करायच्या, तर तो व्हिडिओ थोडा मोठाच होणार होता, त्याच्यामुळे त्यासाठी तुम्हाला मी माहिती दिली. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भेटत जाऊया विविध सणांची आणि आपल्या शक्ती उपासनाची विशेष माहिती घेऊन. तर सर्वांना पुन्हा एकदा या शरद उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा. भगवती तुमचे मंगल करो. जाताना तुमचे सर्व संकट दुर्गती सोबत घेऊन जाऊ आणि सर्व मांगल्य आणि एक उत्साह, एक शक्ती आणि एक नवीन काही करण्याची आपल्यामध्ये असलेली क्षमता, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती सर्व वृत्तिंगत करो, हीच त्या विश्वेश्वरीच्या चरणी प्रार्थना. यासह मी आता थांबतो. सर्वांना शुभ अष्टमी, शुभ नवमी, शुभ विजयादशमी. धन्यवाद. सर्वस्वरूप सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भय भ्यात्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते. शरणागत दीनार्थ परित्रायण परायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते.